आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। 24 घंटों के अंदर ही पुलिस ने पता लगा लिया चोर का। दुकान के कामगार ने की थी चोरी। दरअसल सोलापुर शहर भवानीपेट शराब कट्टा परिसर की गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स दुकान में काम करने वाले विजय कोंडा ने 16 जुलाई 2024 को दुकान से 5 तोले सोना चोरी किया था। जहां जुड़वाई पेड़ पुलिस को सूचना मिलते ही सारी प्रक्रिया पूरे होते ही विजय कोंडा को पकड़ 3,48,000 रुपये का मुद्देमाल जब्त कर लिया है। इस मामले की अधिक जानकारी पुलिस अधिकारी ने दी है। अंतर्गत दिनांक 22 तारखेला एक चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे ज्वेलर्सचे, त्यांच्या दुकानातून एकूण 5.3 तोळे सोने हे चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली। तर सदर गुन्ह्याचा जोडवाईपेठ पोलीस ठाणे येथील डीबी स्टाफ, डीबीचे अधिकारी यांनी तपास करून यातील जो आरोपी आहे, आरोपी नामे विजय बालाजी कोंडा वय 34 वर्ष, हा सदर चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे अशी त्यांना गोपनीय माहिती भेटल्याने त्यास ताब्यात घेतले सदर ठिकाणी जाऊन। तर त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण 5.3 तोळे सोने, त्याच्यामध्ये याच्यात एक नेकलेस होता सोन्याचा, एक कानातले जुडे होते आणि एक त्याच्यामध्ये सोन्याचा गंठण होता। तर असे पूर्ण 100% रिकव्हरी सोनं ताब्यात घेतलेले आहे। आरोपीला अटक करून त्याला मान्य न्यायालयात सादर केलेले आहे। आरोपी हा त्या शराब दुकानात कामाला होता हो। आणि चोरी करण्याचा उद्देश काय होता? आरोपी हा त्याच दुकानात कामाला होता, सराफाच्या दुकानात। चोरी करण्याचा उद्देश हा त्याचा जे स्वच्छंदी लाईफ जगणे किंवा आपल्या खर्चायला पैसे कमी पडणे, ते बाहेरच्या अशा चोऱ्या माऱ्या करून तो खर्च अवाजवी खर्च भागवणे हा त्याच्या मागचा उद्देश नाही। आरोपी हा रेकॉर्डवरचा नव्हता, त्याने हा गुन्हा पहिल्यांदाच केला होता आणि त्याप्रमाणे त्याचा आता रेकॉर्ड तयार करण्यात आला। जी रिकव्हरी केलेली आहे सर, आपण किती तासात केलेली आहे? हे आपण 24 तासाच्या आत ही रिकव्हरी आपली सगळी झालेली आहे। 24 ते 28 तासाच्या आतमध्ये एका दिवसात आपण ही रिकव्हरी केली। सीसीटीव्ही मध्ये वगैरे इफेक्ट झाला होता का चोरताना? नाही, सीसीटीव्ही मध्ये दुकानातल्या सीसीटीव्हीच्या आतमध्ये हे आलं होतं केस। कुठे ठेवलं होतं ते मुद्देमाल चोरल्यानंतर? स्वतः घेऊन फिरत होता तो आणि तो विकण्याच्या उद्देशाने किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने तो स्वतःजवळच बाळगून होता। किती वर्षापासून कामाला होता तो मागील एक 5 ते 6 वर्षापासून तिथे कामाला होता।